या बातमीचे प्रायोजक आहेत RK अर्थमूव्हर्स मंद्रुप। यांच्याकडे विहीर, शेततळे, पाईपलाईन इत्यादी कामे करून मिळेल। संपर्क मोतीलाल राठोड 94 210 22 491। नमस्कार, मी गुरुशीद मेत्रे, माजी सभापती, शिवगेश्वर मठाचे अधिपती आमचे महाराज रेणुका शिवाचार्य लिंगायत होऊन 23 डिसेंबरला एक वर्ष होतं। पहिला पुण्यतिथी काशी जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य जगद्गुरू यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी पहिला पुण्यतिथी कार्यक्रम या ठिकाणी 18 तारखेपासून या ठिकाणी आयोजित केलेले सर्व भक्त मंडळ आणि या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता 18 तारखेला पुराण चालू होणार आहे या ठिकाणी। आणि पुराण 7 ला चालू झाल्यानंतर 9 वाजता पुराण संपल्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद आणि जेवणाची सोय भक्त लोकांना या ठिकाणी सगळे भक्त मंडळ या ठिकाणी केलेले आहे मठामध्ये। आणि दररोज असं 5 दिवस 6 दिवस जेवणाचं प्रसादचं निवेदन आहे। आणि 22 तारखेला सकाळी पहाटे या ठिकाणी 1000 वर्षाच्या पूर्वीपासून हे मठ आहे। या ठिकाणी आमचे महाराज लिंगायत झाले, असं महाराज झालेले 12वा नंबर आमचं महाराजांचं रेणुका शिवाचार्य महाराजांचं आहे। असे 12 लिंग स्थापन या ठिकाणी गदगीला 22 तारखेला लिंग स्थापन नागणसूर शिवाचार्य, नागणसूरचे महाराज, माळकोडचे महाराज, हातळीचे महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी लिंग स्थापन कार्यक्रम होणार आहे। आणि 22 तारखेला सकाळी या मठाला अधिपती निरंजन देवर या ठिकाणी उत्तराधिकारी त्यांना केलेले आहे। निरंजन देवरचं या ठिकाणी अय्यचारी कार्यक्रम आणि लिंग दीक्षा कार्यक्रम आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी मंद्रुपमध्ये स्वामीचे मुलं ज्यांचं अय्यचारी आणि लिंग दीक्षा कार्यक्रम करायचे त्यांचाही या ठिकाणी होणार आहे। आणि या ठिकाणी 22 तारखेला दिवसभर या ठिकाणी प्रसादाचं निवेदन आहे। भक्त लोकांना, आलेल्या लोकांना प्रसाद आणि आशीर्वाद महाराजांचं होणार या ठिकाणी। 23 तारखेला सकाळी 8 वाजता काशीपीठाचे मल्लिकार्जुन शिवाचार्य जगद्गुरू पंचाचार्य यांचे उपस्थित या ठिकाणी 8 वाजता पुण्यतिथी कार्यक्रम। आणि सर्व या ठिकाणी मोठे लोक सगळे खासदार, आमदार शिंदे साहेब येणार आहेत, मेत्रे साहेब येणार आहेत, सुभाष बापू येणार आहेत, विजय देशमुख साहेब येणार आहेत, अमर पाटील येणार आहेत, शिवशरण पाटील येणार आहेत, चाकोते साहेब येणार आहेत, असे सगळे जे बाळासाहेब शेळके साहेब येणार आहेत, सगळे मान्यवर मंडळी, सगळे गावातील सरपंच, प्रमुख, सगळे भक्त लोक या ठिकाणी पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित या ठिकाणी राहणार आहेत। आपण सगळ्यांनी भक्त लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहून दर्शन घेऊन या ठिकाणी प्रसाद घेऊन या ठिकाणी लाभ घ्यावा प्रसादाचा आणि दर्शनचं। म्हणून मी सर्वांना विनंती करून या ठिकाणी कार्यक्रमाला सहभागी व्हावा म्हणून विनंती पुन्हा एकदा करतो।